अमरावती महानगरपालिकेतील सर्वात चर्चेचा आणि सर्वात रंगलेला प्रभाग मोरबाग विलासनगर प्रभाग क्रमांक 6. लोकसंख्या, राजकीय समीकरणे, उमेदवारांचे गणित आणि 2017 ची आकडेवारी या सर्वांचा सखोल विश्लेषण घेऊन आलो आहोत या खास रिपोर्टमध्ये. आज आपण बोलणार आहोत प्रभाग क्रमांक 6 मोरबाग विलासनगर बद्दल. अमरावती शहरातील मध्यमवर्गीय वस्त्या, घनदाट लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणावर असलेल्या झोपडपट्टी भागांमुळे हा प्रभाग राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा ठरतो. एकूण 29,597 मतदार, त्यापैकी 7,883 अनुसूचित जाती म्हणजेच एससी आणि 561 अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी चे मतदार आहेत. या प्रभागाची सामाजिक विविधता आणि लोकसंख्येची रचना इथच्या निवडणूक राजनीतीची मुख्य आधार आहे. या प्रभागात पत्रकार कॉलनी, रमाबाई आंबेडकर नगर, विलासनगर, साहूबाग, झापडीपुरा, मसानगंज, मोरबाग, रतनगंज, गोहरनगर, इतवारा बाजार, बॉम्बे फेल, वॉलकट कंपाऊंड, म्हाडा कॉलनी, गौतम नगर, बछराज प्लॉट आणि अशोकनगर आदी परिसर येतो. या प्रभागात एकूण 4 जागा आरक्षित आहेत. त्यामध्ये एससी आरक्षण, 1 पुरुष, 1 महिला, ओबीसी आरक्षण, 1 महिला ओपन आणि 1 पुरुष ओपन. तर आरक्षण आणि समाज घटकांचा संतुलनाचा विचार करून येथे निवडणूक रणनीती आखावी लागते. मोरबाग विलासनगर प्रभाग अनेक वर्षांपासून भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या तिरंगी लढतीसाठी ओळखला जातो. एससी मतदारांच्या संख्येमुळे बीएसपी आणि आरपीआय, भारिप, बहुजन महासंघ यांसारख्या पक्षांनीही येथे आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केलाय. प्रभागातील राजकीय स्पर्धा नेहमीच रणनीती, संपर्क आणि नेतृत्व कौशल्याची कठोर परीक्षा घेते. वार्डनिहाय 2017च्या निवडणुकीचा आढावा आता पाहूया. या प्रभागात अ, ब, क, ड या वर्गांनुसार निवडणूक झाली. अ वर्गात या प्रभागातून विजेते होते भाजपाचे संजय सतप्पा नरवणे. 6,728 मते त्यांना प्राप्त झाले होते. एकूण मतदारांपैकी 41.20% मतदान संजय नरवणे यांना मिळवले. तर त्यांचे प्रतिस्पर्धीमधून निवडणूक रिंगणात होते शिवसेनेचे परमानंद चक्कीलाल अहरवार यांना 2,975 मते मिळाली. तर आरपीआयचे भूषण बाजीराव बनसोड यांना 2,696 मते मिळाली होती आणि बीएसपीचे विजय सूर्यभान किरटक यांना 1,691 मते या निवडणुकीत अ वर्गातून मिळाली होती. आता ब वर्गाच्या निवडणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर भाजपाच्याच कुसुम भारत साहू या 6,585 मते घेऊन या प्रभागातून विजयी झाल्या होत्या. प्रतिस्पर्धेमध्ये होते शिवसेनेच्या रेखा पंजाबराव तायवाडे ज्यांना 4,699 आणि काँग्रेसच्या ममता सुरेश गुप्ता यांना 4,218 इतकी मते मिळाली होती. या प्रभागातील क वर्गाबद्दल बोलायचं झालं तर भाजपच्या सोनाली सतीश कारेसिया यांना 6,611 इतकी मते मिळाली होती. तर यांचे प्रतिस्पर्धी म्हणून जे निवडणूक रिंगणात होते ते शिवसेनेच्या सोनाली मोहनलाल साहू यांना 4,654 आणि आरपीआयच्या सपना धर्मपाल वानखडे यांना 2,327 इतके मते मिळाली होती. या वर्गातून भाजपच्या सोनाली सतीश कारेसिया या विजयी उमेदवार होत्या. ड वर्गाबद्दल बोलायचं झालं तर भाजपाच्या राजेश कल्लूप्रसाद साहू यांना 5,316 इतके मते मिळाली होती आणि या वर्गातून हे विजयी उमेदवार म्हणून 2017 मध्ये निवडून आले होते. यांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक रिंगणात होते काँग्रेसचे सुगनचंद ठाकूरचंद गुप्ता यांना 4,381 इतके मते मिळाली होती. बीएसपीचे हाफिज युसुफ खान यांना 1,721 तर शिवसेनेचे गोवर्धन रामकृष्णजी चांदवानी यांना 2,099 इतकी मते या निवडणुकीत मिळाली होती. 2017 मध्ये डॉक्टर सुनील देशमुख भाजपात होते आणि त्याच काळात भाजपाने या प्रभागात उत्कृष्ट कामगिरी केली. आता डॉक्टर सुनील देशमुख काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसच्या उमेदवारांची स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता सध्या शिंदे गटात सक्रिय असून या भागात त्यांचा चांगलाच जनाधार आहे. त्यांची उपस्थिती भाजपाला आणि काँग्रेसला दोघांनाही नवे गणित देऊ शकते. आगामी निवडणुकीतील मोठे प्रश्न असे की डॉक्टर देशमुख काँग्रेसची पकड वाढवू शकतील का? जगदीश गुप्ता भाजपाच्या बालेकिल्ल्यावर परिणाम करू शकतील का? आणि भाजपाला
2017 ची कामगिरी पुन्हा साध्य करता येईल का? मोरबाग विलासनगर हा फक्त एक प्रभाग नाही, तर अमरावतीच्या राजकारणातील सर्वात रोचक रणांगण बनलाय. येथील प्रत्येक सीट, प्रत्येक मत आणि प्रत्येक उमेदवार स्वतःची वेगळी कथा सांगतो. निवडणुकीची हवा पुन्हा वाहू लागलीये. आता पाहायचंय की कोण जिंकतो. हा संघर्ष, नेतृत्व आणि रणनीतीची मोठी परीक्षा.